आज तर संपूर्ण दिवस आपल्या कामामध्ये जाणार आहे. नमस्कार, सुस्वागतम. बरं, गूळ आणि साखर न वापरता आज मी ड्रायफ्रूट्सचे मस्तपैकी स्पेशल लाडू बनवले आहेत. त्याची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबवरती पोस्ट केलेली आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की बघा. कटिंग चॉपिंगवाल्या काही गोष्टी असतील त्या आजच्या दिवशीच करून ठेवल्या तर जास्त इझी पडतात. सेम डे तर हालत खराब होते. आजच मी अळूचं तेरसुद्धा बनवलं होतं आणि हे पण खूप अमेझिंग झालं होतं. थोडक्यात टिपिकल गावची चव. तेऱ्याची रेसिपी पण मी दिलेलीच आहे. मला वाटते तुमच्यापैकी पण कोणतरी असणार ज्यांना तेरा आवडत नाही. तसंच माझ्या भावाला पण तेरा आवडत नाही, म्हणून त्यासाठी बटाट्याची भाजी बनवली. आणि इथे आपले ड्रायफ्रुट्सचे लाडू सुद्धा तयार झालेले आहेत. खूप सुंदर, टेस्टी आणि मस्त लाडू आहेत. आता लाडू इतके बनवलेच आहेत, पण हात धुवून सुद्धा त्याचा सुगंध जात नाहीये, म्हणजे तुपाचा एकदम खमंग सुगंध सुटला होता. आपल्या घरातच आर्टिस्ट आहे, त्याच्यामुळे बाकीचा प्रश्नच येत नाही. कारण जे अमेझिंग स्केच काढलं होतं ना भावने गणपतींचं, एकच नंबर वाटत होतं. भाई काय कला आहे. आणि एकीकडे आम्हाला निसर्ग चित्र पण कुठे झेपतंय काढायला. खुलपवर कधी नाही तर म्हणजे मी स्वतः. आता आमचं स्केच कधी काढून मिळतंय काय माहिती. आता सुरुवातीला बोलल्याप्रमाणेच दिवसभर काम केल्यामुळे माझ्या डोळ्यांमध्ये म्हणजे डोळ्याखाली लिटरली डार्क सर्कल्स आले आणि मलाच बिलीव्ह होत नव्हतं की मी आज इतकं सारं काम केलं. चला आता झोपून जाते, नाही तर अजून काहीतरी व्हायचं. नेक्स्ट डे आफ्टरनून मला जेवण करायला तर प्रचंड कंटाळा आला होता, कारण रात्री झोपले 1च्या आसपास आणि सकाळी उठले 5:30ला. त्याच्यामुळे आता फक्त पडायचं बाकी आहे, म्हणजे चक्कर येऊन नाही असंच, म्हणजे असं मी पण करावं लागेल, कारण ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. जेवण करावं लागेल. पण त्यासाठी मी एक आयडिया निवडली की आपण हा साऊथचा मूवी बघूया. आणि हा मी आता जवळजवळ दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा बघते. ॲटलिस्ट मला बोर तर नाही होणार मूवी बघता बघता जेवण केलं तर. आता एकदम परफेक्ट आहे. आता ॲटलिस्ट माझं मन तरी लागतं जेवण करण्यासाठी. आता जे किचनमध्ये बराच तास काम करतात ना, त्यांना बरोबर माहिती आहे की काय अवस्था होते. बट ठीक आहे, असो, काही हरकत नाही. रडत बसायचं नाही आपल्याला करत राहायचं. अँड यू नो वॉट गाईज, काही मूवीज अशा असतात ना की रिपीट बघूनसुद्धा मन भरत नाही. म्हणजे ते ना 1000 वेळा जरी बघितलं ना तरी पण त्याची मजा काही वेगळीच असते. फ्रीजचा डोअर ओपन करताना माझी नजर माझ्या हातावरच्या कपड्याकडे वळली. वाटलेला हा कुर्ता वाटतो तरी पण हवा. याचे मुख्य कारण वॉशिंग मशीन. हे कधी फाटलं यार, कसं वाटतंय फटेला इंसान.